विराज व वामिका यांचे लग्न होऊन अवघे 6 महिनेच झाले होते. दोघेही नोकरी करत होते. विराज पोलीस ऑफिसर होता, तर वामिका एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होती. 6 महिन्यांचा छान संसार सुरू होता. पण काहीच दिवसानंतर विराज व वामिका हे सासू सासरे यांच्यापासून दुसरीकडे राहायला गेले आहेत अशी चर्चा चाळीत पसरली. मग काय, सर्वत्र एकच विषय. कसं काय अवघ्या 6 महिन्यातच सुनेने वेगळे होण्याचा निर्णय घेतला? सासू सुनेचे पटतच नसणार. नोकरी करते मग कशाला राहील चाळीत? मुलगाही लगेच बायकोचे ऐकायला लागला. असे अनेक विषय रोज एकमेकींशी बायका बोलू लागल्या. विराजचे कुटुंब गेले अनेक वर्ष या चाळीत राहत होते. चाळीतील प्रत्येक घर या तिघांनाही चांगलं ओळखत होतं. तिघांचाही स्वभाव अत्यंत शांत, प्रेमळ व सगळ्यांशी मिळून मिसळून घेणारा होता. त्यांचा इतका वर्षात कधीच कोणाशी वाद झाला नाही की कधी कशावरून वाकडे नाही. त्यामुळे विराजची बायको या घरात खूप सुखात नांदेल असेलच सर्वांना वाटायचे. जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरंच खूप भाग्यवान असेल, अशी चर्चा नेहमी चाळीतील महिला मंडळात सुरू असायची. विराज आणि वामिकाच्या लग्नानंतर काही महिन्यानंतर सगळ्यांना तेच वाटत होते. पण कोणास ठाऊक काय झालं आणि हसत्या खेळत्या घराचे 2 भाग झाले. नोकरीवाली सून म्हटल्यावर कसं घेणार सासूशी जुळवून, की विराजच्या आईलाच वामिका खटकत होती. कामाला जात होती, घरी यायला सुद्धा रात्री उशीरच व्हायचा आणि पुन्हा सकाळी लवकर कामावर जायला लागायचं. मग काय, सगळं आपलं सासूच्या जीवावर चालत असेल. विराजची आई बिचारी ती तरी काय करणार? आयुष्यभर कष्ट केले, आता सून आल्यावरही तेच करावं लागत असेल तर सुनेला वेगळीच चूल मांडायला लावली असेल. अशा एक ना अनेक चर्चा, गप्पा रोज चाळीत रंगू लागल्या. एके दिवशी विराजच्या आईची खास मैत्रीण घरी आली. तेव्हा घरी आई एकटीच होती. आईने तिच्या मैत्रिणीचे छान स्वागत केले. तिच्यासाठी पाणी घेण्यास गेली तर प्रभा बोलू लागली की चाळीत सुरू असणारी चर्चा तिच्या कानावर आलीच होती. काय गं, कशी आहेस? मी मस्त मजेत. काय म्हणतेस? तूच तर बरेच दिवस बाहेर कुठे दिसली नाहीस. अगं काही नाही, थोडे दिवस तब्येत जरा बिघडलेली होती. अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे सध्या घरातून बाहेर पडणे काही होतच नाही. अगं पण एवढं सगळं घडलं आणि तू मला एका शब्दाने काहीच बोलली नाहीस. अगं आपण मैत्रिणी आहोत ना. पण मी तुझ्यापासून काय लपवलं आहे मला काही समजत नाही. हे बघ, काय आहे ते स्पष्टच बोल. बरं ठीक आहे, स्पष्टच विचारते. विराज आणि वामिकाने दुसरी चूल मांडली म्हणे, ते वेगळे राहतात का? माझ्या कानावर बातमी आली आणि धक्काच बसला बघ. तुझ्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं आणि तुझी सून अशी कशी काय घर सोडून जाऊ शकते? चेहऱ्यावरून तर फार भोळी गरीब वाटत होती बघ, पण एखाद्याच्या मनात काय सुरू असेल हे आपल्याला काही सांगता येत नाही ना. तिचे जाऊ दे, ती कितीही झालं तरी परकी. पण विराजला नको समजायला? म्हातारपणात आपल्या आईवडिलांचा आधार व्हायचं की त्यांना असं वाऱ्यावर सोडून द्यायचं? तुझं चुकलंच बघ. तू सुनेला आधीच लाडावून ठेवलं असणार. कामावर जाते म्हटल्यावर तूच तिला जास्त मुभा दिली असणार. त्याचेच परिणाम झाले आहेत ते बघ आता. प्रभा, बापरे, अगं किती बोलशील? दम लागला असेल तर पाणी घे, शांत हो आधी. इतका वेळ शांत बसलेली विराजची आई हसतच बोलू लागली. ते पाहून प्रभाला आश्चर्य वाटलं. अगं, मी एवढ्या गंभीर विषयावर बोलत आहे आणि तू हसतेस? काय प्रभा, अगं हसू नको तर काय करू? मला सांग, तुला हे कोणी सांगितलं? कोणी की माझ्या लेकाने आणि सुनेने दुसरा संसार थाटला आहे म्हणून? अगं सांगायला कशाला पाहिजे? अख्ख्या चाळीत चर्चा सुरू आहे. मलाही कालच समजलं.
तुझ्या शेजारी राहणाऱ्या त्या वहिनी बोलल्या. बरं प्रभा, मी काय म्हणते, या शनिवारी माझ्या घरी भेटूयात का? असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर ठेवायचं आहे. सोसायटीमधल्या सगळ्या महिला मंडळाला आमंत्रण देते. आणि हो, तूही अगदी न विसरता यायचं बरं का. एवढं बोलून दोघींनीही एकमेकींचा निरोप घेतला. आता शनिवारीसाठी विराजच्या आईने खास बेत करण्याचे नियोजन केले. 2 दिवस आधीच तिने चाळीतल्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून घरी खास येण्याचे आमंत्रण देखील दिले आणि न विसरता यायचे असे देखील सांगितले. शनिवारी सकाळीच लवकर उठून घर आवरले आणि विराजच्या आईला घरात फक्त ती आणि तिच्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कोणीच नको होतं. घर आवरून मैत्रिणींसाठी चहा नाश्त्याची सगळी सोय करून त्या हॉलमध्ये निवांत बसल्या होत्या. ठरलेल्या वेळेवर सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या. खूप दिवसांनी असं गेट टुगेदर भरवल्याबद्दल सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले. प्रभाताईसुद्धा आल्या होत्या. सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या, गप्पा मारत होत्या. तेवढ्यात कोणीतरी म्हटलंच, बरं झालं तू आजचा कार्यक्रम ठरवलास. शेवटी तुझं दुःख मन रमवण्यासाठी तू योग्यच मार्ग निवडला आहेस. आम्ही सगळ्याजणी तुझ्या सोबत आहोत. तेवढ्यात दुसरी एक म्हणाली, पण काही म्हण, तुझ्यासारखी इतकी प्रेमळ सासू असताना तुझ्या सुनेने तुझ्या लेकाला तुझ्यापासून लांब करायला नको होतं. पण तशी ती चेहऱ्यावरून वाटत नव्हती. तेव्हा विराजच्या आईने त्यांचे बोलणे मध्येच तोडले आणि म्हणाल्या, हो, सगळं थोडं सविस्तर बोलू आपण. आधी जरा चहा नाश्ता करूयात, मग निवांत गप्पा मारत बसू. हो, चालेल की. तसंही आज सगळ्याजणी निवांत वेळ काढूनच आलो आहोत. विराजच्या आईने बसल्या जागेवरूनच आवाज दिला, अगं वामिका, चहा नाश्ता घेऊन ये बघ. सगळ्या मैत्रिणी माझ्या आल्या आहेत. आता मात्र सगळ्याजणी अवाक होऊन पाहतच राहिल्या. तेवढ्यात वामिका चहा नाश्ता घेऊन आली. तिला असं अचानक समोर पाहून सगळ्याच महिला अवाक झाल्या. इतका वेळ आपण तिच्याबद्दल काही बाई बोलत होतो, तिने सर्व ऐकलं असणार असा विचार करून सगळ्यांचे चेहरे पटकन उतरले. आता वातावरण एकदम गंभीर झालं होतं. कारण वामिका अशी अचानक समोर येईल याची कोणीच अपेक्षाच केली नव्हती. शेवटी न राहून प्रभा म्हणाली, हे सगळं काय आहे? हां, सांगते, सगळं सांगते. वामिका, आधी सगळ्यांना चहा नाश्ता दे पाहू. तेव्हा वामिकाने सगळ्यांना नाश्ता आणि चहा दिला. आईने वामिकाला आपल्या बाजूला बसवलं आणि मग बोलायला सुरुवात केली. खरं तर चाळीत आमच्याबद्दल चर्चा सुरू आहे याची कुणकुण मला लागलीच होती. पण त्या दिवशी प्रभा बोलली आणि मग काय, मला खात्रीच पटली. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी इथे एकत्र बोलवलं आहे. वामिकालाही काल ऑफिसवरून सरळ इकडेच यायला सांगितलं. तिनेही काही चौकशी न करता सरळ निघून आली. सकाळपासून तुमच्या स्वागतासाठी लागणारी सगळी तयारी मला करू लागली. तुमच्या येण्याचे प्रयोजन मी तिला आधीच सांगितले होते. त्यामुळे मगाशी तुम्ही जे काही चर्चा केली, जे काही तुम्ही आमच्याबद्दल बोलला, त्याचं ना तिला वाईट वाटलं ना मला. तर तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. विराज आणि वामिकाने दुसरं घर घेतलं आहे, हे खरं आहे. पण ते आम्हा दोघांच्या आग्रहाखातर घेतलं आहे. आणि वामिकाने आम्हाला आमच्या मुलापासून मुळीच दूर केलेलं नाही. त्या दोघांनाही हे घर सोडून जाण्याची इच्छा नव्हतीच. पण मीच हट्ट केला आणि घर घ्यायला लावलं. काय, तूच या दोघांना घराबाहेर काढलंस? वेडी झाली आहेस का? म्हातारपणाचा आधार असा कोणी दूर करतं का? त्यावर विराजची आई म्हणाली, बरोबर आहे तुझं. ते दोघेही आमच्या म्हातारपणाचे आधार आहेत. पण सध्या मी आणि विराजचे बाबा अगदी ठीक आहोत. स्वतःची कामे स्वतः करू शकतो. जेव्हा आम्हाला विराज आणि वामिकाची गरज असेल तेव्हा हक्काने त्यांच्याकडे जाऊ. पण सध्या त्या दोघांना त्यांची स्पेस देणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं. दोघेही सकाळी लवकर बाहेर पडतात, ते रात्री उशिरा घरी येतात.
दिवसभर फोनवर काय बोलणं होत असेल तेवढंच. घरी आल्यावर वामिका मला घरातल्या कामात मदत करते. तिला झेपेल तशी सकाळी देखील ती कामे आवरून ऑफिसला जाते. आणि रविवारचा एक दिवस काय तो मिळतो दोघांना. पण तोही आपण आठवडाभर काही काम करत नाही, सासूलाच सर्व कामे करावे लागतात या विचाराने बिचारीला अवघड वाटतं. म्हणून रविवारी सगळ्या घराची जबाबदारी ती स्वतःवरच घेते. मला काही काम करू देत नाही. इथून ऑफिसही दूर आहे. जाता येता दोघेही दमून जातात. विराज एकटा होता तेव्हा ठीक होतं, पण आता त्याच्यावर वामिकाची देखील जबाबदारी आहे. सून म्हणून जरी ती या घरात आली असली तरी देखील आम्ही तिला आपली लेक मानली आहे. मग लेकीच्या सुखाचा विचार नको का करायला? आणि काही अडचण आलीच तर एका हाकेला धावून येतील अशी आहे माझी सून आणि मुलगा. विराजच्या आईचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला, पण तो आनंदाचा धक्का होता. सासूचे बोलणे ऐकून वामिकाचे डोळे भरून आले. तिने आईच्या खांद्यावर डोके टेकून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.